हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे। आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक घराघरात कापण्या आणि धपाटे तयार केले जातात। तर आज आपण गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार केलेल्या आहेत, तर त्या आज आपण बघणार आहे। कापण्या तयार करण्यासाठी मी गूळ चिरून घेत आहे। एक वाटी गूळ कापण्या तयार करण्यासाठी चिरून घेतलेला आहे। तो आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे। त्याच पातेल्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालत आहे। गूळ आपण विरघळून घेणार आहे, तर आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी घालून पाणी आपण उकळून गूळ विरघळून घेत आहे। पाण्यामध्ये सतत असे फिरवून आपण गूळ विरघळून पाणी उकळून घेतलेले आहे आणि आता हे पाणी आपण थंड करून घेणार आहे। तर आपण गुळाचे पाणी तयार करून घेतलेले आहे, ते पाणी आपण गार करून घेतलेले आहे आणि ते आता एका गाळणीने गाळून घेत आहे। गव्हाच्या कापण्या तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ आपण 2 वाटी घेतलेले आहे आणि ते पीठ आता आपण चाळून घेत आहे। यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकत आहे। 1 चमचा वेलची पावडर टाकत आहे आणि साधी बडीशेपची पावडर 1 चमचा टाकत आहे। यामध्ये पाव वाटी बारीक रवा चाळून घेतलेला आहे आणि यामध्ये आता 2 चमचे बेसन टाकत आहे। 3 चमचे तेल आपण गरम कढईमध्ये केलेले आहे। तर गरम केलेल्या तेलाचे मोहन आपण आता या पिठावरती घालत आहे। तर जास्त पण आपल्याला तेल घालायचे नाही, तर आपण पोहे खातो ते छोटे 3 चमचे किंवा 4 चमचे आपल्याला तेल फक्त गरम केलेले घालायचे आहे। तेल गरम असल्यामुळे मी या मोठ्या चमच्याने सर्व पीठ आणि तेल एकत्र मिक्स करत आहे आणि नंतर दोन्ही हातांनी पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहे। तयार करून घेतलेल्या पिठामध्ये आपण आता तयार करून घेतलेले गुळाचे पाणी घालून पीठ मळून घेत आहे। यामध्ये आपण जास्तीचे पाणी वापरलेले नाही, तर आपण जेवढे गुळाचे पाणी तयार करून घेतलेले आहे तेवढ्या पाण्यामध्येच पीठ आपण मळून घेत आहे। 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी आपण उकळून गार करून घेतलेले, तेवढेच पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण पीठ मळून पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। पीठ मुरण्यासाठी 10-15 मिनिटे आपण ओल्या रुमालामध्ये झाकून ठेवलेले आणि नंतर 10-15 मिनिटानंतर पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घेतलेले आहे आणि त्याच्यात आता गोळे तयार करून घेत आहे। तयार करून घेतलेल्या पिठाच्या गोळ्यातील आपण आता एक गोळा घेऊन चपाती लाटतो त्या पद्धतीने आपण गव्हाचे पीठ लावून गोळा लाटून घेत आहे। या पिठावरती आपण थोडीशी खसखस वरून आणि खालून दोन्ही बाजूंनी लावून लाटून घेत आहे। तर चपाती आपण लाटतो त्या पद्धतीने मी कापण्यांसाठी गोळा लाटून घेतलेला आहे आणि आता फिरकीने कापण्या पाडून घेत आहे। फिरकीने कापण्या पाडून घेतल्यामुळे त्याला शंकरपाळ्यागत आकार आलेला आहे। पण शंकरपाळ्याचे पीठ आपण जाड लाटतो, पण या ठिकाणी कापण्या तयार करण्यासाठी मी पातळ लाटलेले आहे। मी कडक व कुरकुरीत होण्यासाठी पातळ कापण्या लाटून पाडून घेत आहे। जर तुम्हाला मऊ हवे असतील तर त्यातल्या त्यात जरा जाड लाटून त्याच्या मग कापण्या पाडून घ्या। चाकूने किंवा फिरकीने कापण्या अशा पद्धतीने पाडून घ्या। तर अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या लाटून पाडून घेणार आहे। अशा पद्धतीने कापण्या पाडून आपण तळून घेणार आहे। कापण्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये जेवढ्या आता कापण्या तेलामध्ये बसतील तेवढ्या कापण्या आपण तेलामध्ये सोडून दोन्ही बाजूंनी कापण्या चांगल्या आपण तळून घेत आहे। कापण्यात तळून झाल्यानंतर आणि कापण्यांना असा
कलर आल्यानंतर आपण कापण्या काढून घेत आहे आणि आता आपण राहिलेल्या कापण्या तळून घेत आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण कापण्या तळून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने सर्व कापण्या आपण तळून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।